हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे तिळगुळाचे लाडू। थंडीच्या दिवसात शरीराला ताकद देणारे आणि आरोग्यासाठी उत्तम असणारे हे तिळगुळ लाडू म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक गोड ओळख आहे। आणि मकर संक्रांतीची खरी मजा कशामध्ये असते माहीत आहे का? खमंग भाजलेले तीळ, सुवासिक वेलची आणि अस्सल गुळाच्या पाकातून अलगद आकार देणाऱ्या आणि मऊ आणि पौष्टिक तिळगुळाच्या लाडूमध्ये। चला तर आज आपण बनवूया तिळगुळाचे असे छान लाडू। कसं असते ना, सगळ्यांना असं वाटते की बा सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की तिळाचे लाडू असे हे लवकर बनत नाहीत। त्याच्यासाठी ना स्पेशल गुळ आणायचा, लाडूचा गुळ मिळते तो गुळ आणायचा। आणि मी तुम्हाला एक ट्रिक सांगते कशा प्रकारे लाडू बनवायचे। चला आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया। हे बघा, मी हे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। हे आमच्या शेतातलेच तीळ आहेत। ते आता आपण छान भाजून घेऊया। कढई ठेवलेली आहे। आता हे छान असे तीळ भाजून घेतलेले आहे आणि अर्धा किलो तीळ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा पाव शेंगदाणे घेतलेले आहेत। ते पण छान असे भाजून घेऊ। बघा, असे पूर्ण असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। पूर्ण भाजून घ्यायचे। आता आपण ते थंड करून मिक्सरमधून काढून घेऊया। हे बघा, आता मिक्सरमधून शेंगदाणे मी काढून घेतले। मी ना अर्धा किलो तीळ घेतले आहे, अर्धा पाव शेंगदाणे घेतलेले आहे आणि याला सर्वायला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे। तीळ पण बारीक करून घेतले आहे आणि त्याच्यातच मी गूळ पण बारीक करून घेतला आहे। मिक्सरमधूनच गूळ पण काढून घेतला आहे। कधी पण शेंगदाणे आणि गूळ काढताना अर्ध पहिले थोडे काढून घ्यायचे, नंतर बारीक करताना पुन्हा थोडासा गूळ टाकून ते बारीक करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपले हे छान लाडू बनतात लवकर। त्याला कधीच लाडू वगैरे बनवताना कोणी त्याच्यावर काय करते, लाडू बनत नाहीत ना, तर त्याच्यावर थोडंसं पाणी वगैरे टाकून ते लाडू तसं लाडू बनवायचे नाही। त्यांना लाडू जास्त दिवस टिकत नाहीत, लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे अशी एक तुम्ही ट्रिक वापरून बघा। कधी पण गूळ मिक्सरमधून काढताना पूर्ण जे शेंगदाणे आणि तीळ असं त्याच्यात कधीच काढायचे नाही। पहिले आधी थोडेसे काढून घ्यायचे, नंतर मग गूळ टाकून थोडा गूळ टाकून ते शेंगदाणे आणि तीळ पुन्हा फिरून घ्यायचे। अशाने हे छान असे लवकर निघतात पण आणि मिक्सरचं भांडं पण आपलं खराब होत नाही। अशा प्रकारे मी हे लाडू बनवलेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत।